आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. अंडर विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया प्लेस द राईट टू प्रायव्हसी? आर्टिकल 21. सगळ्यांना आन्सर माहिती आहे. आता आर्टिकल 21 वर याच्या आधी पण UPSCने खूप क्वेश्चन्स विचारले. राईट टू प्रायव्हसी हा रिपीटेड क्वेश्चन आहे. जसं जसं आपण मागच्या क्वेश्चन पेपरकडे जाऊ तेव्हा आपल्याला कळत राहील की हे किती रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. आणि आर्टिकल 21 वर म्हणजे सुप्रीम कोर्टाने जवळपास जे निर्णय दिले असतात त्याच्यावर जनरली UPSC एखादा क्वेश्चन टाकतात कधी कधी. सो त्यासाठी आपल्याला हे करंट अफेअर्समध्ये कुठले आर्टिकल्स सतत न्यूजमध्ये आहे त्याच्यावर थोडंसं ॲनालिसिस केलेलं गरजेचं आहे. आता बाकीचे आर्टिकल 15, 16, 19 याच्याबद्दल काय आहे हे सगळं आपण बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट, what are the duties of the Chief of Defence Staff CDS as head of the Department of Military Affairs? परत डिफेन्सबद्दल ते एक आलं. डिफेन्स ही आजकाल UPSCची खूप फेवरेट थीम होती आहे. सो त्याच्यावर ते बरेचसे क्वेश्चन विचारतात. एक मागे आपण त्याबद्दल पण क्वेश्चन पाहिला होता आणि पुढे पण अजून येईल. सो ऑप्शन बघूया. परमनंट चेअरमन ऑफ चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी, एक्सरसाइज मिलिटरी कमांड over the 3 service chiefs, principal military advisor to defense minister on all tri-service matters. Select the correct answer using the code given below 123122313. आता ही त्या करंट अफेअर्समध्ये खूप हा न्यूजमध्ये होता ही न्यूज, त्यामुळे हा नॉलेज बेस्डच क्वेश्चन आहे. पण ह्याच्यामध्ये ना आता ऑप्शनकडे जेव्हा आपण पाहिलं तर एलिमिनेशनच्या बेसिसवर पण आपण ऑलमोस्ट हे सॉल्व्ह करू शकतो. जर का आपल्याला माहिती आहे एक्सरसाइज मिलिटरी कमांड ओव्हर द 3 सर्व्हिसेस चीफ्स हे कोणाचं काम आहे? प्रेसिडेंटचं. सो एवढं जरी माहिती असेल आणि 2 आपला एलिमिनेट झाला तरी आपण आन्सरवर डायरेक्ट येतो. सो असं नाही आहे की आता त्यांनी ओनली 1 ओनली 2चे दिले सो आता आपल्या सगळ्या शक्यता संपल्या आन्सर एलिमिनेशन करण्याच्या. पण असे पण काही क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये आपण एलिमिनेट करून अजून 2-2 मार्क आपले वाढवू शकतो. नेक्स्ट, ऑपरेशन अंडरटेकन बाय द आर्मी टुवर्ड्स अपलिफ्टमेंट ऑफ द लोकल पॉप्युलेशन इन रिमोट एरियाज टू इन्क्लूड ॲड्रेसिंग ऑफ देअर बेसिक नीड्स इज कॉल्ड. सो ऑपरेशन सद्भावना हा पण करंटमध्ये होता. त्या वर्षी एक्झॅक्टली करंटमध्ये नव्हता पण तरी पण जर का जे पण स्टुडंट्स 1-2 वर्ष झाले अभ्यास करत आहेत हे खूप ऑल ऑफ अ सडन कधीतरी डोक्यात गेलेला कधीतरी वाचलेली न्यूज आहे आणि त्यावेळेला पटकन जे डोक्यात आलं ते आन्सर म्हणजे मी सॉल्व्ह केलं होतं. सो ह्या क्वेश्चनबद्दल मला हे सांगायचं आहे की असं नाही आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपण त्या वेळेच्या प्रिलिम्सच्या अभ्यासासाठी वाचली असेल, पण वाचली जरी नसेल तरी कुठेतरी आपल्या डोक्यात एखादी गोष्ट असते कारण खूप वर्षांचा आपला अभ्यास असतो किंवा जितका पण आपण केला असतो खूप डीपमध्ये केलेला असतो. सो पटकन आपल्या डोक्यात पहिल्यांदा जी गोष्ट येते त्याच्यावर विश्वास ठेवणं ही पण एक कला आहे UPSCच्या प्रिलिम्स सॉल्व्ह करताना. सो आतापासून किंवा हळूहळू आपण हे सगळं करत गेलं तर आपल्याला मेन पेपरमध्ये हे सॉल्व्ह करायला फारसं जड जाणार नाही. The longest border between any 2 countries in the world is between Canada and the USA, Chile and Argentina, China and India, Kazakhstan and Russian Federation. याचा आन्सर A आहे. आणि हा मॅपिंगशीच रिलेटेड क्वेश्चन आहे कारण अगदी आता इथे कन्फ्युजन पण होऊ शकतं की अच्छा मग चायना आणि इंडिया आहे का चायना आणि अर्जेंटिना आहे कारण त्यांची पण अशी बऱ्यापैकी अशी लांब बॉर्डर आहे. पण जर का आपण कॅनडा आणि USला पाहिलं तर त्यांची कॅनडा आणि USकडे पाहिलं तर त्यांची अलास्का साईडला पण तिकडे पण बॉर्डर आहे त्याच्यामुळे ती बॉर्डर एकदम वाढते. सो हे सगळं मॅपिंग जेवढं डीपली आपण करणार जेवढं डीप मॅपिंग करणार तेवढे हे असे क्वेश्चन्स पटापट आपल्याला सॉल्व्ह होणार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 80. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द एथिक्स कमिटी इन द लोकसभा आर करेक्ट? इथे पण आता 1-2 इथे ऑप्शन बघा, इथे पण ओनली 1 नाही दिलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पण आपण एलिमिनेशन बऱ्यापैकी वापरू शकणार आहे. सो जिथे पण असे ऑप्शन आले तिथे जस्ट बी रिलॅक्स्ड की आता आपण हा क्वेश्चन राईट सॉल्व्ह करू शकू याचा एक विश्वास घेऊनच या क्वेश्चन्सकडे बघायचं. इनिशियली इट वॉज एन ॲड हॉक कमिटी. Only a member of the Lok Sabha can make a complaint relating to unethical conduct of a member of the Lok Sabha. This committee cannot take up any matter which is sub judice. Select the answer using the code given below.
सो याच्यामध्ये हा पण 2024मध्ये त्यावेळेला कॅश फॉर क्वेरीचा भरपूर न्यूजमध्ये होती ती गोष्ट, त्यामुळे इथिक्स कमिटी न्यूजमध्ये आली होती. सो तेव्हा पण हा करंट अफेअर्समध्ये बऱ्यापैकी ही इथिक्स कमिटीबद्दल सगळीकडे सांगितलं होतं. त्यामुळे 1, 3 आणि 2 नाही आहे. ओनली द मेंबर ऑफ लोकसभा कॅन मेक अ कंप्लेंट रिलेटिंग टू अनएथिकल कंडक्ट ऑफ द मेंबर ऑफ द लोकसभा. हे स्टेटमेंट वाचायला पण किती ऑड वाटतंय. म्हणजे इथिक्स कमिटी आहे, इथिक्स म्हणजे काय की इथिकल बिहेवियरबद्दल ते बघतील आणि त्याच्यामध्ये फक्त जर का दुसऱ्या सभागृहाच्या कोणाला तरी हे कळलं आणि तरी पण तो करू शकत नाही, त्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही, हे किती ऑड आहे. पण तरी या लॉजिकने जाण्यापेक्षा बेसिकली हा करंट अफेअर्स रिलेटेडच क्वेश्चन म्हणजे त्यावेळेसच्या न्यूजमध्ये होता, त्यामुळे नॉलेजवर खूप इझिली हा सॉल्व्ह करण्यासारखा क्वेश्चन होता. सो याचा आन्सर 1 and 2 आणि 2 जर का एलिमिनेट केलं तर डायरेक्ट आपण 1 and 3 डायरेक्ट आपण 1 and 3 आन्सरवर येतो. आता याच्या आधीचा क्वेश्चन एक मिनिट नाही पुढचा क्वेश्चन आय गेस त्याबद्दल मला अजून एक सांगायचं आहे कमिटीजबद्दल. सो कमिटीजवर पण UPSCने बरेचदा क्वेश्चन विचारले. असं पब्लिक अकाउंट्स कमिटी स्पेशली इकॉनॉमिक रिलेटेड ज्या कमिटी एस्टिमेट्स कमिटी आणि कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग अशा बऱ्याच कमिटीवर UPSCने बरेच क्वेश्चन विचारले. सो तो पूर्ण चॅप्टर मी एका पेजवरच केला आहे. सो तुम्ही पण असं करून क्विकली या सगळ्यांची रिव्हिजन दिली तर असे क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप मदत होते आणि हार्डली 10-15 सेकंड्समध्ये आपण तो क्वेश्चन्स पार करू शकतो. जेवढा रीडिंगला वेळ लागेल तेवढाच, रिकॉलिंगला वेळच नाही लागत, कारण एवढं हे माइंडमध्ये इम्बाईब झालेलं असतं की अजिबात वेळ लागत नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचे फक्त ऑप्शन आय वॉन्ट यू टू ऑब्झर्व. याच्यामध्ये काय 1, 2, 3 यांनी पहिले दिलं आहे 1, 2, 2, 3 आणि 1, 3 आणि याच्या आधी कमिटीचा जो ऑप्शन होता इथे यांनी 1, 2, 3 खाली दिलेलं आहे आणि बाकीचे ऑप्शन इथे दिले आहे. सो प्रत्येक क्वेश्चन म्हणजे याचा अर्थ मला सांगायचं हे आहे की प्रत्येक क्वेश्चनला अप्रोच करताना आपलं माइंड इतकं अलर्ट असलं पाहिजे की इथे 1, 2, 3 दिलं आहे, कदाचित पुढच्या याला पण आपण 1, 2, 3 डीच मार्क करू, पण त्यांनी लगेच तो पॅटर्न ब्रेक करायला लगेच त्यांनी 1, 2, 3 इथे दिलं आहे. सो हा जो अलर्टनेस आहे हा पेपरमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस हे एवढंच एक माध्यम आहे. म्हणून आतापासून मी हे डिस्कशन घेते सो दॅट बाय द टाईम आपण प्रिलिम्सपर्यंत पोहोचू हे तर आपल्याकडे म्हणजे सगळा डेटा रेडी असणार आहे, आपल्याला फक्त ते सगळे वेपनरी घेऊन एक्झामला उतरायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 81. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग नारी शक्ती वंदन अधिनियम. प्रोविजन्स विल कम इन टू इफेक्ट फ्रॉम द 18th Lok Sabha. This will be in force for 15 years after becoming an act. There are provisions for the reservation of seats for scheduled caste women within the quota reserved for the scheduled caste. Which of the statements given above are correct? So हा पण करंट अफेअर्स रिलेटेड क्वेश्चन होता. नारी शक्ती वंदन अधिनियम खूप जास्त न्यूजमध्ये होतं, त्यामुळे ह्याचं 1 एलिमिनेट केलं की 2 आणि 3 वर सरळ आपल्याला आन्सर येत होतं. याचं काय होतं की 18th लोकसभापासनं ते होईल असं नाही, पण जेव्हा नेक्स्ट सेन्सस येईल त्याच्यानंतरचे जे इलेक्शन्स होतील त्याच्यामधून त्यानंतर याचे जे म्हणजे हा ॲक्ट त्यानंतर लागू होणार होता. नेक्स्ट 82 क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट एक्सरसाइज मित्र शक्ती. परत त्यांनी डिफेन्स रिलेटेड क्वेश्चन, या एका क्वेश्चन पेपरमध्ये त्यांनी किती डिफेन्सचे क्वेश्चन्स विचारले बघा. सो CDSचा आपण आत्ता पाहिला. आता एक्सरसाइज मित्रशक्ती 2023 आर करेक्ट. दिस वॉज अ जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया अँड बांगलादेश. आता खूप मायन्युटली यावर ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला. दिस वॉज द जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन, त्यांनी 2 दिले देश, इंडिया आणि बांगलादेश. इट कमेन्स्ड इन औंध, पुणे. Joint response during counter-terrorism operations was a goal of this operation. Indian Air Force was a part of this exercise. Select the answer using the code given below. आता ऑप्शन्सला ऑब्झर्व करायचं आपल्याला. यांनी 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 3, 4, 2, 3, 4. सो याचा अर्थ काय आहे की या 4 पैकी एक कुठला तरी आपल्याला रॉंग शोधून काढायचं आहे. करंट अफेअर्समध्ये होता तो भाग वेगळा, पण येणं केणं प्रकारे जर का पेपरमध्ये असताना आपल्याला नाही आठवलं, ठीक आहे.
सो आपण काय करायचं आहे की जसा UPSCचा पॅटर्न आहे, हा मी आत्ताच तुम्हाला हा पॅटर्ननी जा असं म्हणत नाही, पण जेव्हा मल्टिपल टाइम्स आपण हे PYQ मल्टिपल टाइम्स याची प्रॅक्टिस करू त्याच्यानंतर हा पॅटर्न डोक्यामध्ये इम्बाईब होणार आहे. सो आता हे चार स्टेटमेंटकडे आपण पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसेल की इथे त्यांनी काही डेटा दिला आहे की 2 देश दिले, बांगलादेश, इंडिया. त्याच्यानंतर कमेंट्स इन औंध पुणे. त्यानंतर इथे एक जनरलिस्टिक त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की काय त्याचा एम असू शकतं. इंडियन एअरफोर्स वॉज अ पार्ट ऑफ दिस एक्सरसाइज. ठीक आहे. सो या चारही सेंटेन्सेसमध्ये सर्वात जास्त प्रॉबेबिलिटी कशाची असू शकते रॉंग असण्याची. आता ते सगळ्या म्हणजे आउट ऑफ एवढे प्लेसेस आहे इंडियामध्ये, ते जबरदस्ती औंधला रॉंग कशाला करायला जातील किंवा हा एवढा मोठा गोल ते का रॉंग करतील. त्याच्यानंतर इंडियन एअरफोर्स हा बेसिक म्हणजे कुठली तरी एक मित्रशक्ती एक्सरसाइज आहे, त्याच्यामध्ये एअरफोर्सचा एक जरी काही पार्ट असेल तरी पण इट इज अ पार्ट ऑफ दॅट एक्सरसाइज. सो प्रॉबेबिलिटी वाईज कुठे ते रॉंग करू शकतात. स्टेटमेंट 1 इंडिया आणि बांगलादेश याच्यामध्ये त्यांनी बस एक ऑलरेडी इंडिया आहेच, एक देश फ्लिप केला आणि हे स्टेटमेंट रॉंग, आणि ते पण ओनली 1 ओनली 2 असेल तर मी असं म्हणणार नाही की तर हे एवढे गेस मारायचं आहे. इथे आपल्याला व्हेरी इझिली एक स्टेटमेंट रॉंग करून आपल्याला आन्सर येणार आहे. सो कुठे ते असण्याची शक्यता आहे हे आपण शोधणं गरजेचं आहे. सो 1 जर का रॉंग केलं आपल्याला सरळ 2, 3 and 4 आन्सर येतं याचं. सो हे आता मी परत हेच सांगते की हे पॅटर्न्स आपल्याला एका दिवसात किंवा एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून होणार नाही. एकच क्वेश्चन पेपर मल्टिपल टाइम्स प्रिंट करून आणणे, मल्टिपल टाइम्स त्याला एक्झाम लाईक कंडिशनमध्ये सॉल्व्ह करणे आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला त्याचे पॅटर्न्स लक्षात येत राहतात. तर ते पॅटर्न आता मी पण सांगेल किंवा यूट्यूबवर हजारो व्हिडिओज पडले की पॅटर्न्स काय, ट्रिक्स काय, टिप्स काय, पण जे पॅटर्न्स किंवा ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व होतील त्यामुळेच तुमची प्रिलिम्स क्लिअर होणार आहे. सो मी वारंवार सांगते की हे पॅटर्न मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते, तुम्ही पण तुमच्या साईडनी तुम्हाला जर का काही वेगळा पॅटर्न दिसला तर लगेच तिथे मार्क करायचं आहे. इथे एक रेटचा क्वेश्चन आहे. सो तो आता कदाचित स्लाईडवर नाही आहे, पण मी रेटवर पण 1-2 वर्ष झाले UPSC क्वेश्चन विचारत आहे. त्यामुळे फंडामेंटल राईट्सच्या त्या चॅप्टरमध्ये जाऊन दरवेळेला रेट्स वाचणं इज व्हेरी पेनफुल. त्यामुळे मी हा सरळ चार्ट करूनच त्यामध्ये रेट्स माझे पक्के करून टाकले होते. सो सरळ फक्त चार्ट पाहिला आणि आपल्याला त्या रेट्सची सगळी माहिती एका ठिकाणी मिळून जाईल. सो असे शॉर्ट नोट्स बनवणं प्रिलिमसाठी खूप आपल्याला हेल्पफुल ठरतं. क्वेश्चन नंबर 84, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इट इज द गव्हर्नर ऑफ द स्टेट. इथे ना परत इट इज द, जेव्हा पण पॉलिटीमध्ये गव्हर्नर, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, लोकसभा, राज्यसभा, अप्पर हाऊस, लोअर हाऊस हे जर का आले त्यावेळेला थोडं अलर्ट व्हायचे आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इट इज द गव्हर्नर ऑफ द स्टेट who recognizes and declares any community of that state as a scheduled tribe. A community declared as a scheduled tribe in a state need not be so in another state. म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की गव्हर्नर असतो की जो एखाद्या शेड्यूल्ड ट्राईबला शेड्यूल्ड ट्राईब आहे असं डिक्लेअर करतो. आणि सेकंड म्हणजे प्रत्येक स्टेट वाईज शेड्यूल्ड ट्राईब वेगळे असू शकतात. एखादी ट्राईब एखाद्या स्टेटमध्ये शेड्यूल्ड ट्राईब आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये ती नसेल. सो बरेचसे ट्रायबल मुवमेंट्स आणि चालले होते की आम्हाला ह्या स्टेटमध्ये पर्टिक्युलर स्टेटमध्ये आम्हाला STचा दर्जा द्या, त्यामुळे ते बऱ्यापैकी न्यूजमध्ये होतं. आणि ही तर सरळ स्टॅटिकची माहिती आहे, प्रेसिडेंटच्या चॅप्टरमध्ये आपल्याला मिळेल. सो इथे प्रेसिडेंट आहे. इट इज द प्रेसिडेंट ऑफ द प्रेसिडेंट हू रिकग्नायझेस अँड डिक्लेअर्स एनी कम्युनिटी ऑफ दॅट स्टेट ॲज अ शेड्यूल्ड ट्राईब. सो ही अथॉरिटी प्रेसिडेंटकडे आहे. सो प्रेसिडेंटचा चॅप्टर किंवा पार्लमेंटला चॅप्टर किंवा बऱ्याचशा चॅप्टरमध्ये ही गोष्ट आहेच. आर्टिकल 342च्या अंडर प्रेसिडेंट आहे की जे डिक्लेअर करतात शेड्यूल्ड ट्राईब्स आहे की नाही. सो अशा वेळेला आपल्याला एक ते स्टॅटिक नॉलेज तर आहेच, पण त्याच्याशिवाय ही मागच्या पण बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये मी डिस्कस केलं होतं की UPSC पॉलिटीमध्ये हे फ्लिपिंग करतात गव्हर्नर, प्रेसिडेंट वगैरे. सो हे आल्या आल्या आपल्याला अलर्ट व्हायचं आहे. सो हा 1 ऑप्शन गेला. विच ऑफ द स्टेटमेंट्स गिवन अबाव इज ऑर आर करेक्ट, याचं ओनली 2. सो हा पॉलिटीसाठी हे कायम लक्षात ठेवायचं. जेव्हा पण
प्रॉपर नाव म्हणजे प्रेसिडेंट, गव्हर्नर ह्या सगळ्या गोष्टी आल्या की आपण अलर्ट राहायचं आहे. With reference to union budget, consider the following statements. The union finance ministers on behalf of the prime minister lays the annual financial statement before both the houses of the parliament. At the union level, no demand for grant can be made except on the recommendation of the president of India. So, आता इथे पण त्यांनी प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट अशा दोन व्यक्तींची नावं दिली आहेत, पण इथे त्यांनी चूक केलेलं नाही आहे. इथे त्यांनी दोन्हीही राईट दिले. हे दोन्ही स्टेटमेंट राईट आहेत. स्टॅटिक नॉलेजनुसार आपल्याला माहिती आहे हे दोन्ही स्टेटमेंट राईट आहेत. त्यामुळे याचं आन्सर हे आहे. पण हा जो पॅटर्न मी सांगितला होता की नाही, गव्हर्नर असलं की ते प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट असे घोळ करतात, ते दरवेळेस करतीलच असं नाही. त्यामुळे फक्त आपल्याला करायचं काय की हे आलं की अलर्ट राहायचं आहे. या ठिकाणी ते राईट आहे, मागच्या क्वेश्चनला ते रॉंग होतं, पण जनरली ते रॉंग करतात, म्हणून प्रत्येक ठिकाणी ते रॉंग करतील अशातला भाग नाही. Who of the following is the author of book The India Way and why Bharat Matters? एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. एस जयशंकर याचं आन्सर आहे. सो UPSCचा हा पण एक पॅटर्न आहे. UPSC ना जेव्हा जनरली जे नावं असतात किंवा ज्या गोष्टी शॉर्ट फॉर्ममध्ये आपण जनरली यूज करत असतो त्याचं लाँग फॉर्म म्हणून देतात. जसं 2020च्या पेपरमध्ये त्यांनी म्हणजे एलिसा हे नाव खूप, म्हणजे एलिसा हा जो सायन्स नाव आहे याच्यातला, सो त्यांनी तिथे इव्हॉल्वलीजा असं टाकलं होतं. त्यांनी एलिसा असं नव्हतं टाकलं, त्यामुळे पटकन ते लक्षात येत नाही. इथे पण जनरली आपण बोलता बोलता काय एस जयशंकर सर असंच आपल्या न्यूजमध्ये किंवा आपण कायम ऐकत आलो असतो. तिथे सुब्रमण्यम जयशंकर आपण ऐकल्यावर कदाचित एक पॉईंटसाठी असं विचारू शकतो की अच्छा हे कोण, ही कुठली व्यक्ती आहे, पण हे एस जयशंकर आहे. सो जेव्हा पण असे लॉंग फॉर्म दिलेले असतात किंवा काही कशावर आपल्याला डाऊट आला, लगेच त्याचं शॉर्ट फॉर्म करून आपण बघायचं की हां हे येत आहे का. UPSC जनरली त्याचे लॉंग फॉर्मच देतं, त्यामुळे याकडे पण लक्ष ठेवायचं. Consider the following pairs country reason for being in the news. अर्जेंटिना, सुदान आणि टर्की. सो हे एक UPSCचा पॅटर्न होता की प्रत्येक वेळेला जे पण न्यूजमध्ये आहे त्याबद्दल UPSCने प्रश्न विचारले आहेत. आणि स्पेसिफिकली परत मी सांगते की परत आफ्रिका ही थीम UPSCची फार फेवरेट थीम आहे. याआधी पण आपण काही आफ्रिकेचे क्वेश्चन पाहिले होते, कोकोआसाठी घाना, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. सो परत त्यांनी आफ्रिकेची ही थीम आणली आहे. ह्याच्यामध्ये आन्सर आहे करंट अफेअर्समध्ये होतं, त्यामुळे इथे फार डिस्कस करण्यासारखं नाही आहे. अर्जेंटिना वर्स्ट इकॉनॉमिक क्रायसिस, सुदान वॉर बिटवीन द कंट्री, रेग्युलर आर्मी अँड पॅरामिलिटरी फोर्सेस, टर्की रिसेंडेड इट्स मेंबरशिप ऑफ नाटो. आता अर्जेंटिना आणि सुदानचं हे राईट आहे. पॅरामिलिटरी फोर्सेस होते त्यांच्यामध्ये, ज्यांच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट आणि पॅरामिलिटरी फोर्सेस यांच्यामध्ये टसल चालू होती. अर्जेंटिनामध्ये पण होताचा क्रायसिस. टर्कीने नाटोची मेंबरशिप तर गिवअप केलीच नव्हती बेसिकली, आणि उलट टर्की फिनलंड आणि स्वीडनला एंट्री करण्यासाठी दबाव देत होता की नाही, यांना नाही घ्यायचं आहे आपल्याला. सो त्यामुळे पण हे न्यूजमध्ये होतं. त्यामुळे टर्की नाही आणि 1 आणि 2 ओनली 2 पेअर्स हे आन्सर आहे. करंटची न्यूज असल्यामुळे फार डिस्कस करण्यासारखं नाही आहे. पॅटर्न पण फार नाही आहे कारण नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. Consider the following statements. Statement 1, Sumet pipeline is a strategic route for Persian Gulf oil and natural gas shipments to Europe. Statement 2, Sumet pipeline connects the Red Sea with the Mediterranean Sea. Which one of the following is correct in respect of the above statements? हा पण करंट अफेअर्स बेस्ड क्वेश्चन आहे आणि दोन्ही पण याचं राईट आहे. आणि जेव्हा पण असे स्टेटमेंट असतात, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 याला बिकॉज लावून बघायचं. बिकॉज लावून जर का ते दोन्ही पण एकमेकांना पूरक असतील तर आन्सरपर्यंत आपण आरामात येऊ शकतो. याचा आन्सर ए आहे. Consider the following statements. The Red Sea receives very little precipitation in any form. Second, no water enters the Red Sea from rivers. Which of the following statements given above is or are correct? आता याचा आन्सर तर 1 and 2 आहे, ठीक आहे. पण
जनरली जे पण व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये काय सांगतात, एक्स्ट्रीम स्टेटमेंट असले त्याला रॉंग करून टाकायचं, असं त्याच्यामुळे हे रॉंग करून टाकायचं. पण असं आहे का, UPSC हे पॅटर्न्स ब्रेक करायला नेहमी काहीतरी नवीन घेऊन येत असतं. तर त्यांनी हे एवढं एक्स्ट्रीम स्टेटमेंट दिलं आहे, बट दॅट इज राईट इव्हेंच्युअली. त्यामुळे नेहमी मी सांगते परत की आपल्याला अलर्ट राहून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे, ना की कुठल्याही ट्रिक्स आणि टिप्सचा उपयोग करून. ज्या काही ट्रिक्स आणि टिप्स असतील त्या स्वतः आपण आपल्या ऑब्झर्वेशनने डेव्हलप करायचे आहे, जे पण 1000 व्हिडिओ आहेत त्याच्यामधून नाही. 90. According to the Environmental Protection Agency EPA, which one of the following is the largest source of sulfur dioxide emissions? Locomotives using fossil fuels, ships using fossil fuels, extraction of metals from ores, power plants using fossil fuels. सो इथे पण ना खूप आपल्याला ब्रॉडर विचार करायचा आहे. तसं तर हे जनरली आपल्याला माहितीच असतं की हे पॉवर प्लांट्सनी जास्त सल्फर डायऑक्साईडचं इमिशन आहे. ते एक बरेचसे रिपोर्ट्स वगैरे जे असतात त्याच्यातून आपण हे करंट अफेअर्समध्ये वाचलंच असतं. पण ब्रॉडर थिंकिंगचा पॅटर्न कसा वर्क होतो याच्यासाठी आपण हा क्वेश्चन डिस्कस करूया. जसं 100 मिलियन फार्मर्स होता, 100 मिलियन फार्मर्सचा आपण जो क्वेश्चन डिस्कस केला होता त्याच्यामध्ये पण जे उरलेले 3 ऑप्शन्स होते ते खूप छोट्या लेवलचे होते. म्हणजे फर्टिलायझर्सचं मार्केटिंग करतायत किंवा मार्केट प्लॅटफॉर्म त्यांनी बनवलेला आहे. पण सगळ्यात ब्रॉडर जो कॉज होता ते आन्सर होता. इथे पण काय आहे की पॉवर प्लांट्स युझिंग फॉसिल फ्युएल हे सगळ्यात ब्रॉडर कन्सेप्ट आहे या सगळ्यांपेक्षा. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओअर्स याच्यासाठी पण पॉवर लागते. म्हणजे या सगळ्यांचा सोर्स जो आहे तो इथूनच येतो. दिस इज द सोर्स. इथूनच पॉवर या प्लांट्सला जाईल एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स साठी. शिप्ससाठी पण पॉवरमधून जरी डिरेक्टली नसेल जात तरी पण शिपिंग इंडस्ट्री एवढी मोठी नाही आहे पॉवर जनरेशन इंडस्ट्री एवढी. त्यानंतर लोकोमोटिव्स युझिंग फॉसिल फ्युएल्स जरी यूज होत असतील तरी पॉवर जनरेशन आणि फॉसिल फ्युएल यांच्याशी कंपेअर करता मॅक्स टू मॅक्स मॅक्झिमम इमिशन कुठून होणार आहे? पॉवर. कारण पॉवर ही बेसिक आहे सगळ्यांची. या सगळ्यांचं जरी या इंडस्ट्रीला डिरेक्ट नसेल तरी या इंडस्ट्रीसाठी जे पण इक्विपमेंट्स लागत आहेत, जे पण लोकोमोटिव्स आहे, शिप्स आहे, या सगळ्यांच्या बेसिक प्रोडक्शनसाठीच पॉवर प्लांट लागतात. त्यामुळे किती ब्रॉडर लेवलला मॅक्स टू मॅक्स जे म्हणजे काय म्हणतात त्याला इमिशन होणार आहे ते पॉवर प्लांट्समधूनच होणार आहे. म्हणून जरी माहिती नसेल तरी पण ब्रॉडर ॲनालिसिसनी किंवा एक जनरल अभ्यासाने आपल्याला हे आन्सर सॉल्व्ह करता येतील. आता कोणाला प्रश्न पडेल की किती वेळेला मॅडम सांगतात की आपण जनरल नॉलेज ठेवून अभ्यास करायचा. तर अभ्यास करत राहता जर का PYQ आपण बघितले, कंटिन्युअस बघत राहिलो तर हा जो जनरल सेन्स आहे हा आरामात डेव्हलप होईल. आणि तो ज्या मोमेंटला असं नाही की एक दिवस अचानक काहीतरी चमत्कार होईल आणि तो डेव्हलप झाला. आन्सर्समध्येच असं आपल्याला अचानकपणे रिफ्लेक्ट होईल की हां आता मला हे हळूहळू कळायला लागलं आहे. आणि अशीच प्रिलिम्स एवढी आरामात क्रॉस होऊन जाईल की कळणार पण नाही. म्हणून मी वारंवार सांगते की PYQ सतत बघत राहा. क्वेश्चन नंबर 92. Next question number 92. Consider the following statement. Statement 1: India does not import apples from the United States of America. Statement 2: in India, the law prohibits the import of genetically modified food without the approval of the competent authority. Which of the following statements is correct in respect of the above statements? सो इंडियामध्ये एनिवे जेनेटिकली मॉडिफाईड GM फूड आपण इम्पोर्ट करू शकत नाही. तसेच तर प्रोडक्शनवरच एवढे म्हणजे रेस्ट्रिक्शन्स आहेत, तर इम्पोर्टला पण ते ऑब्व्हियसली आहेच. सो हे राईट आहे. इंडिया डज नॉट इम्पोर्ट ॲपल्स फ्रॉम द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. नाही आहे. आपण जनरल मार्केटमध्ये जरी पाहिलं, म्हणजे फळं घेताना जरी पाहिलं त्याच्यावर स्टिकर्स असतात, त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपण हे पाहिलं असेल. नसेल जरी पाहिलं तरी बऱ्याचदा या गोष्टी न्यूजमध्ये असतात की इंडिया एकतर ट्रेड वॉर्समुळे ही गोष्ट तर प्रचंड न्यूजमध्ये आहे, त्यावेळेला पण बऱ्यापैकी ही न्यूजमध्ये होतीच गोष्ट. त्यामुळे नॉलेज बेसिसवरच हा सॉल्व्ह करू शकतो. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. आणि जरी नॉलेज नसेल की बाबा अगदी आता त्यांनी स्पेसिफिक ॲपलबद्दल विचारलं आहे, पण इन जनरलच इंडिया आणि US ट्रेड भरपूर मोठा आहे. इनफॅक्ट US वन ऑफ द कंट्रीज विथ विच इंडिया हॅज ट्रेड सरप्लस. सो तिथे ॲपल्स आपण नाही, म्हणजे इतकं स्पेसिफिक ते एवढ्या सगळ्या एका लिस्टमधनं ॲपल्समध्ये आपण करत नाही, हे ते विचार म्हणजे का करतील? सो हे डेलिबरेटली चूक केलेलं स्टेटमेंट आहे. त्यामुळे दिस इज रॉंग, दिस इज राईट आणि आन्सर.
Question number 93. With reference to the Speaker of the Lok Sabha, consider the following statements. While any resolution for the removal of the Speaker of the Lok Sabha is under consideration, he or she shall not preside, he or she shall not have the right to speak, he or she shall not be entitled to vote on the resolution in the first instance. Which of the following statements given above is or are correct? हा स्पीकर ही UPSCची खूप फेवरेट थीम आहे, त्यामुळे स्पीकरबद्दल पण आपण खूप डीपली अभ्यास करायला पाहिजे. स्पीकर झालं म्हणजे जे पण राज्यसभा लोकसभाचे जे पण डिग्नेटरीज आहेत त्यांच्याबद्दल त्या ऑफिसेसबद्दल आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करायला पाहिजे. सो याचा आन्सर आहे ही ऑर शी शॅल नॉट प्रिसाइड. डेफिनेटली ही ऑर शी शॅल नॉट हॅव द राईट टू स्पीक. नाही, ही ऑर शी शॅल नॉट बी एंटायटल्ड टू वोट ऑन द रिझोल्युशन ऑफ द इन द फर्स्ट इन्स्टन्स. नाही, रॉंग. सो याचा आन्सर 1 ओनली आहे. आणि हे सरळ सरळ लक्ष्मीकांतमधनं जसाच्या तसा हा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हा पण एक बेसिक क्वेश्चन आहे. सो आता मी परत याचं एक डिस्क्रिप्शन टाकेल की किती डिरेक्ट सोर्सेसमधून, आधी पण मी मॅप करून दिले होते की डिरेक्ट सोर्सेसमधून कसे क्वेश्चन्स आले आहेत, आणि आता पण मी सारखं सांगते की बेसिक सोर्सेसमधून सलग क्वेश्चन्स येत आहेत, त्याच्यामुळे बेसिक सोर्सेस कायम पाठ राहिले पाहिजे. So next question number 94. With reference to the Indian Parliament, consider the following statements. A bill pending in the Lok Sabha lapses on its resolution. Next question number 95. With reference to the Parliament of India, consider the following statements. Prorogation of a house by the President of India does not require the advice of the Council of Ministers. Prorogation of the house is generally done after the house is adjourned sine die, but there is no bar to the President of India prorogating the house which is in session. Dissolution of the Lok Sabha is done by the President of India who save in exceptional circumstances does so on the advice of the Council of Ministers. सो पहिलं स्टेटमेंट इथे पण ओनली 1 2 दिलेलं नाही आहे. एलिमिनेशनने आपण हे आन्सर सहज काढू शकतो. म्हणजे एलिमिनेशन म्हणजे नॉलेज पाहिजेच, कारण डिरेक्टली लक्ष्मीकांतमधला क्वेश्चन आहे. प्रोरोगेशन ऑफ द हाऊस इज डन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया डज नॉट रिक्वायर द ॲडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. डेफिनेटली नॉट. इट रिक्वायर्स द ॲडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. प्रेसिडेंट स्वतःहून एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस शिवाय कधीही स्वतःहून डिसिजन घेत नाही. प्रत्येक वेळेला काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा ॲडवाइस हा इम्पॉर्टंटच असतो. त्यामुळे 1 हा गेला. आता काय आहे, 3 इज व्हेरी राईट, म्हणजे 3 आहेच, हा आहे. सेकंड आपल्याला बघायचं आहे. प्रोरोगेशन ऑफ द हाऊस इज जनरली डन आफ्टर द हाऊस इज adjourned sine die, but there is no bar to the President of India prorogating the house which is in session. Right. So 2 and 3. आता हा क्वेश्चन 94th क्वेश्चन आणि 95th क्वेश्चन त्यांनी प्लेसमेंट क्वेश्चन्सचं बघा कसं केलेलं आहे. इथे पण प्रोरोगेशन आणि या ठिकाणी थर्ड सेंटेन्समध्ये त्यांनी डिझोल्युशन वापरलं आहे, इथे प्रोरोगेशन वापरलं आहे. आणि इमिजिएटली जो आधीचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये त्यांनी डिझोल्युशनवरचे कंडिशन्स विचारले की डिझॉल्व झालं तर काय होतं. सो सांगायचा मुद्दा हा की आपलं माइंड क्वेश्चन पेपर सोडवत असताना किती अलर्ट असलं पाहिजे. अदरवाईज सलग हे 3 आणि पुढचे 5 हे सगळे स्टेटमेंट म्हणजे हे पुढचे 3 मागचे 3 याच्यामध्ये डिझोल्युशन प्रोरोगेशन याच्यावर ते खेळतात. सो नेहमी अलर्ट आपल्याला राहायचं आहे, प्रॅक्टिसनेच हे होणार आहे. 96 क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1. द युरोपियन पार्लियामेंट अप्रूव्ड द नेट झिरो इंडस्ट्री ॲक्ट रिसेंटली. करंट अफेयर्सचा क्वेश्चन आहे, व्हेरी ट्रू. स्टेटमेंट 2. द युरोपियन युनियन intends to achieve carbon neutrality by 2040 and therefore aims to develop all of its own clean technology by that time. ही खूप न्यूजमध्ये गोष्ट होती. सो हे 2040चा त्यांचा एम नव्हता, 2050चा एम होता. सो एकच त्यांनी चेंज करून हे स्टेटमेंट बाद केलं आहे. याचा आन्सर हे स्टेटमेंट 1 इज व्हेरी राईट, स्टेटमेंट 2 इज रॉंग. 97. Consider the following statements. Recently, Venezuela has achieved a rapid recovery from its economic crisis and succeeded in preventing its people from fleeing or immigrating to other countries. Statement 2. Venezuela has the world's largest oil reserves. हा नॉलेज कम थोडासा थिंकिंग म्हणजे जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे.
आता ह्या क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी ही माहिती असणं अपेक्षितच होतं. अपेक्षित म्हणजे ही माहिती असेल तरच हा सोडवता येईल, कारण व्हेनेझुएला हॅज द वर्ल्ड्स लार्जेस्ट ऑइल रिझर्व. हां, ट्रू. सो मिनरल्सबद्दल UPSC पण बरेचसे क्वेश्चन विचारतात, जसं की त्यांनी ह्याचे कोबाल्ट म्हणजे आपण आधी एक क्वेश्चन पाहिला होता ज्याच्यामध्ये त्यांनी त्याचे मिनरल्सवर एक क्वेश्चन टाकला होता आणि ते कुठे मिळतात हा पण क्वेश्चन टाकला होता. सो व्हेनेझुएला हा ऑइल, आणि ऑइल ही किती इम्पॉर्टंट मिनरल आहे, त्याच्यामुळे ऑइल हॅज द वर्ल्ड्स लार्जेस्ट रिझर्व हे आपल्याला माहिती असणं हे त्यांना एक्सपेक्टेड होतं. त्यामुळे हा फर्स्ट इज राईट, बट सेकंड इज राईट. बट फर्स्ट क्वेश्चन जर का आपण पाहिला, रिसेंटली व्हेनेझुएला हॅज अचीव्ड अ रॅपिड रिकव्हरी, आणि त्यांनी म्हणजे रॅपिड रिकव्हरी तर करूनच घेतली आणि त्यांच्या लोकांना म्हणजे फ्लाय होण्यापासून पण त्यांनी थांबवलेलं आहे. हे इतक्या म्हणजे एखादी इकॉनॉमी जर का खूपच खराब असेल आणि ती इतक्या लवकर रिकवर होऊन त्यांनी हे सगळं करणार आहे का? नाही. म्हणजे सो हे क्वेश्चन जर का हा स्टेटमेंट जर का शांतपणे वाचला तरच कळून येईल की हे चूक आहे. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट, बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. 97चं डी आन्सर. आता 98 वाला क्वेश्चन आहे, हा सरळ स्कीममधला क्वेश्चन आहे. सो 98, 99 आणि 100 हे तिन्ही स्कीमचे क्वेश्चन आहे. पूर्ण नॉलेज रिलेटेड क्वेश्चन्स आहे, याच्यामध्ये कुठलेही लॉजिक किंवा ट्रिक्स वापरायच्या नाहीत. तर स्कीमचा अभ्यास आपला झालेलाच पाहिजे, कारण UPSC जनरली स्कीममधून क्वेश्चन विचारते. सो प्रत्येकाला माहिती असेल. सो स्कीम्स, त्याच्यानंतर त्याची मिनिस्ट्री कुठली आणि त्याचे फीचर्स कुठले, हा टेबल आपल्याबरोबर रेडीच पाहिजे. सो हा स्वतः एकट्याने नाही केला तरी ग्रुपमध्ये काही मिनिस्ट्रीज एका व्यक्तीकडे, काही मिनिस्ट्रीज एका व्यक्तीकडे असं डिव्हिजन करून आपण नोट्स केला तर नोट्स पण लवकर बनतील, आणि त्या सतत डिस्कस केल्या तर हे सोपे क्वेश्चन आपले आरामात सहज सुटतील. सो हा क्वेश्चन बघूया. विथ रेफरन्स टू द डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. टू इम्प्लिमेंट द स्कीम, the central government provides 100% funding, right? Under the scheme, cadastral map are digitized, right? And initiative has been undertaken to transliterate the records of right from the local language to any of the languages recognized by the Constitution of India. Very right. All of the above answer आहे. Knowledge based question आहे, त्याच्यामध्ये कुठलेही लॉजिकल गेस घ्यायचे नाहीत. 99. With reference to the Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan, consider the following statements. This scheme guarantees a minimum package of antenatal care services to women in their second and third trimesters of the pregnancy, 6 months post-delivery healthcare services in any government health facility, and 6 months post-delivery healthcare services in any government health facility. तर याच्यामधलं हे राईटच आहे, पण ॲड नंतरचं जे त्यांनी दिलं आहे 6 मंथ्ससाठी ते केअर देतात, दॅट इज रॉंग. त्याच्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. पूर्ण नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. अंडर दिस स्कीम, प्रायव्हेट सेक्टर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स ऑफ द सर्टन स्पेशालिटीज कॅन व्हॉलंटियर टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस ॲट नियर बाय गव्हर्मेंट हेल्थ फॅसिलिटीज. आता जरी सपोज हे माहिती आहे की हे नसेल माहिती, पण हा स्टेटमेंट बघा. अंडर दिस स्कीम, प्रायव्हेट सेक्टर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स ऑफ द सर्टन स्पेशालिटीज कॅन व्हॉलंटियर, फक्त व्हॉलंटियर करायचं आहे त्यांना. सो दे कॅन व्हॉलंटियर डेफिनेटली. त्याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट का अपोज करणार की नाही तुम्ही प्रायव्हेटचे आहे, सो तुम्ही व्हॉलंटियर पण नका करू, गव्हर्नमेंटला हेल्पिंग हँड सर्व्हिस आहेत, सो का गव्हर्नमेंट त्यांना अपोज करेल ना. सो इट्स व्हेरी ट्रू. सेकंड, 2 ओनली आन्सर. म्हणजे जरी माहिती नसेल तरी ॲटलिस्ट ओनली 1 कट करून आणि हे करून आपण या 2 ऑप्शन्सपर्यंत तर पोहोचू शकतो. लास्ट क्वेश्चन, 100 क्वेश्चन. विथ रेफरन्स टू द प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, consider the following statements. The entry age group for enrollment in the scheme is 21 to 40 years. Age specific contribution shall be made by the beneficiary. Each subscriber under the scheme shall receive a minimum pension of rupees 3,000 per month after attaining the age of 60 years. Family pension is applicable to the spouse and unmarried daughters. Which of the following statements given above is or are correct? याच्यामध्ये ह्या आधी पण UPSCने अटल पेन्शन योजनावर क्वेश्चन विचारला होता आणि त्यामध्ये पण त्यांनी एजवरच त्यांनी चूक केलं होतं. सो प्रत्येक वेळेला ते असं करतील असं नाही, पण तो जर का पॅटर्न आपल्याला माहिती असेल आणि याच्यामधलं आपल्याला नॉलेज जरी असेल आणि नसेल तरी पण एक लॉजिकल गेस आपण याच्यावर घेऊ शकतो की बाबा ते इथे चूक करू शकतात, कारण इथे एज काय 18 to 40 इयर्स आहे.
21 नाही. सो इथे त्यांनी रॉंग केलं आहे. सो आपण हे चूक हे चूक. आता ही तर म्हणजे कुठलं पण आपण जेव्हा स्कीम वाचतो तर ही त्याच्यामध्ये बेसिक त्यांनी त्याचं फीचर दिलेलंच असेल. जर का मी सांगितल्याप्रमाणे तो चार्ट जर का बनवला असेल तर डिरेक्टली आपल्याला याचा आन्सर काढता येईल. सो हे चूक 2 and 3 राईट. आन्सर इज बी. सो आपलं प्रिलिम्सचं 2024चं पेपर डिस्कशन इथे संपलं आहे. हा पहिला पेपर आपण डिस्कस केला होता, त्यामुळे इथे मी वेगवेगळ्या अँगलनी हा पेपर डिस्कस करायचा ट्राय केला. पहिल्यांदा मी बेसिक सोर्समधून ते कसे क्वेश्चन येतात याचे प्रूफ सकट हे दिलं, सो दॅट भीती कमी होईल. त्याच्यानंतर हळूहळू त्याचे पॅटर्न्स झाले, त्यांचे ऑप्शन्स कसे आहे हे मी डिस्कस केलं. आता जेव्हा आपण अजून 2023चा 2022चा 2021चा 2020चा असे पेपर जसे डिस्कस करत जाऊ तसे ते क्वेश्चन्स एकमेकांशी कसे रिलेटेड आहे, कसे थीम वाईज UPSC क्वेश्चन्स विचारते हे आपल्याला अजून हळूहळू कळत जाईल. आणि त्याच्यामुळे ही सिरीज बघत असाल तर कंटिन्युअसली सगळेच डिस्कशन ब्लँक पेपर घेऊन बघा. सो तुम्हाला मॅपिंग लगेच लक्षात येईल आणि स्वतः ते एफर्ट्स टाकावे लागणार नाहीत. थँक्यू.